जयंत पाटलांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे बैठकीला होते हजर। राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। फुटीर खासदारांसोबत एकनाथ शिंदेंनी घेतली अमित शहांची भेट। तिघांमध्ये तब्बल 50 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती। बैठकीला भाजपचे अध्यक्ष नितीन नबीन उपस्थित होते। अमित साटम यांची फेसबुक पोस्ट चर्चेत। चेंबूरमधील विहान श्रीवास्तवला कुणी मारलं, सवाल करत अमित साटम यांचा पालिकेला घरचा आहे। मुंबई गोवा महामार्ग कशेडी घाटात दरड कोसळली। कोकणाकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प, दरड हटवण्याचं काम सुरू। आजपासून पंढरपूरमध्ये मटण आणि मांस विक्री बंद। आषाढी वारीच्या निमित्तानं प्रशासनाचा निर्णय। हॉर्मुझमध्ये अमेरिका आणि इराण दरम्यान गोळीबार, तर बहरीन आणि जॉर्डनमधील अमेरिकेच्या सैन्य तळांवर क्षेपणास्त्र हल्ले। अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांची इराणला थेट धमकी। आता इराणचे वीज प्रकल्प करणार लक्ष्य। हॉर्मुझवर 20% कर लावण्याच्या घोषणेवर 24 तासांमध्येच ट्रम्प यांचं यू टर्न। आता मध्य पूर्व आशियामध्ये मोठी गुंतवणूक करणार असल्याचा दावा। भारत आणि अमेरिकेदरम्यान आजपासून मुक्त व्यापार करायला सुरुवात। यूके मधील कार, विस्की, कपडे इत्यादी सामान भारतात होणार स्वस्त। सोळा वर्षांनंतर फुटबॉल वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीमध्ये स्पेनची धडक। उपांत्य फेरीत फ्रान्सचा 2-0 असा दणदणीत पराभव। नमस्कार, बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत। काही महत्त्वाच्या घडामोडी सविस्तरपणे या बुलेटिनच्या सुरुवातीला बघूया आणि राजकीय घडामोडी सगळ्यात आधी। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या बंगल्यावर जाऊन भेट घेतली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे देखील वर्षा निवासस्थानी उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेसमधील हे तिन्ही नेते एकाच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीकरता दाखल झाल्यानं घडामोडींना वेग आलाय अशी चर्चा आहे। दरम्यान शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये सामील होण्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे। मात्र या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप बाहेर आलेलं नाही। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात सुमारे तासभर चर्चा झाली असं कळतंय। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। पुढच्या बातमीकडे वळूया। जयंत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे राजकीय घडामोडींना वेग आलाय। दरम्यान मुख्यमंत्र्यांसोबतची ही भेट नियोजित भेट होती अशी माहिती समोर आली आहे। ईश्वरपूर नगराध्यक्ष अपात्र केल्यासंदर्भात संबंधित विषयाकरता मंगळवारी जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असं बोललं जात आहे। तसंच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत कुठलीही भेट झालेली नाही असं खुद्द जयंत पाटील यांनी सांगितलं। भेटीत कुठलीही राजकीय चर्चा सुद्धा झाली नाही असं कळतंय। आमच्या प्रतिनिधी सहकारी प्रणाली कापसे यांच्याशी आपण बोलूया। प्रणाली, अनेकदा अशा महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी होतात, पण त्याचं कारण अगदी छोटं असतं। जसं की आता जयंत पाटील सांगतायत की कारण राजकीय नव्हतं, तर ईश्वरपूर संदर्भात बोललो। तर या सगळ्या संदर्भात काय सांगशील? कारण एनडीए सोबत जाणार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अशी जोरदार चर्चा आहे। आपण बघितलं की अधिवेशन काळामध्येच या चर्चेला जोरदार सुरुवात झालेली होती। ज्या पद्धतीनं गाठीभेटी होत होत्या त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांची राष्ट्रवादी ही एनडीए मध्ये सहभागी होईल अशा पद्धतीच्या चर्चांना उधाण आलं होतं। परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहांची ज्यावेळेला भेट घेतली त्यावेळेला बाहेर येऊन त्यांनी या सगळ्या गोष्टींवर एक
प्रकारचा फुल स्टॉप लावला की काय असं चित्र दिसत होतं. परंतु आता काल या ज्या भेटी झालेल्या या भेटी बरंच काहीतरी बोलून जात आहेत. जसं जयंत पाटील म्हणतायत की ईश्वरपूर इथल्या नगराध्यक्षाच्या जे काही अपात्रता आहे त्या अपात्रतेच्या संदर्भात मी भेटायला गेलेलो होतो. त्यांनी हे तर मान्य केलं की ते मुख्यमंत्र्यांना भेटले. जरी ते हे मान्य करत नसले की त्यावेळेला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे तिथे उपस्थित नव्हते असं त्यांचं म्हणणं आहे. असं जरी असलं तरी मुख्यमंत्र्यांची त्यांची भेट झाली हे मात्र त्यांनी मान्य केलेलं आहे. नक्की. त्यावेळेला किंवा त्याच्या पुढे थोडं मागे पुढे जर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल जर मुख्यमंत्र्यांना भेटले आहेत जे दिसून येत आहे व्हिज्युअल्स वरनं, त्यावरून हे स्पष्ट आहे की काहीतरी मोठ्या राजकीय घडामोडी राज्यामध्ये घडतायत. आणि गेल्या आठवड्यामध्ये ज्या चर्चा सुरू होत्या त्या चर्चांना पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे असं या जवळपास भेटींमधून दिसून येत आहे. नक्की. प्रणाली, अगदी थोडक्यात सांगशील, रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांना कोणतं पद किंवा मंत्रीपद या संदर्भातल्या चर्चा यामुळे चर्चा रखडल्यात? गेल्या वेळेला खरं तर गेल्या आठवड्यामध्ये या सगळ्या चर्चा बहुतेक पूर्ण झालेल्या होत्या. त्यापैकी ज्या सुप्रिया सुळे यांच्याबद्दलचा काही वाद नव्हता, परंतु रोहित पवार मात्र त्यांना काय मिळेल या पूर्ण वाटाघाटीमध्ये याच्यावर कुठे ना कुठे विचार विनिमय करत होते. आणि त्यामुळे त्यांनी एक वेगळा मार्ग ते धरतायत की काय किंवा वेगळी चूल मांडतायत की काय अशी सुद्धा परिस्थिती त्यावेळेला दिसून येत होती. त्यामुळे आता या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा होतीये का, झालेली आहे का, हे तुर्तास जरी बाहेर आलेलं नसलं तरी दबक्या आवाजामध्ये या मात्र चर्चा जोरदार सुरू आहे. नक्की. प्रणाली, धन्यवाद. आपण सविस्तरपणे माहिती दिलीत, विश्लेषण केलं त्याबद्दल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 50 मिनिटं भेट झाली, बैठक झाली. दोन्ही नेत्यांमध्ये काय खलबतं 50 मिनिटांमध्ये झाली याबाबत चर्चा आहे. फुटीर खासदारांसह भाजप अध्यक्ष नितीन नबीन या ठिकाणी उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आणि अमित शहांमध्ये बैठक झाली. ही बैठक 50 मिनिटं चालली. नितीन नबीन त्या ठिकाणी उपस्थित होते. दोन्ही नेत्यांमध्ये 50 मिनिटं काय खलबतं झाली याचा अजून पत्ता लागलेला नाही, म्हणजे ह्याची गोष्ट समोर आलेली नाही की विषय काय असू शकतो. पण ही भेट महत्वाची आहे. तो मीटिंग हुई, सदिच्छा भेंट थी और अमित भाई के साथ हमारे 6 सांसद थे, उनकी बैठक हुई है, सदिच्छा भेंट थी और उनके चुनाव क्षेत्र के विकास कार्यों के बारे में चर्चा। मुंबई गोवा महामार्गावर कशेडी बोगद्यापासून पुढे काहीच अंतरावर धामणदेवी गावाजवळ बुधवारी पहाटे महामार्गावरच दरड कोसळली. या घटनेमुळे मध्यरात्रीपासून गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी एक लेन वाहतुकीकरता बंद करावी लागलेली आहे. महामार्गावर सध्या दरड हटवण्याचं काम सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. दरड कोसळलेल्या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून एक लेन बंद ठेवण्यात आली आहे. उर्वरित मार्गावरून वाहतूक सुरू ठेवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. घटनेची माहिती मिळताच महाडचे प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनी घटनास्थळी येऊन या परिस्थितीची पाहणी केली. महामार्गावर दरड तातडीने हटवली जावी आणि वाहतूक सुरळीत करावी अशा सूचना त्यांनी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाला दिलेल्या आहेत. आमचे प्रतिनिधी सहकारी चंद्रकांत बनकर यांना विचारूया. चंद्रकांत, पावसाळ्यामध्ये अनेकदा बघायला मिळतं रेल्वे मार्ग असो की महामार्ग असो, घाटाच्या मार्गावर तर मोठ्या प्रमाणात दरड कोसळते. आत्ताची काय अपडेट? हो, नक्कीच. कारण पहाटेची घटना आहे मुंबई गोवा महामार्गावरती. खरं तर जो कशेडी बोगदा आहे त्याच्या दोन्ही बाजूला लँडस्लायडिंगचा मोठा धोका जो आहे तो निर्माण झालेला आहे. कारण गेल्याच आठवड्यामध्ये खवटी या ठिकाणी मोठी दरड कोसळून महामार्ग 20 तास ठप्प होता. आता बोगद्याच्या पलीकडच्या बाजूला म्हणजे रायगड जिल्ह्याच्या हद्दीमध्ये पोलादपूरच्या धामणदेवी गावानजीक मोठी दरड जी आहे ही एका लेनवरती आली. अद्याप ही त्या ठिकाणी ती जी लेन आहे मुंबईच्या दिशेने जाणारी ती बंद ठेवण्यात आलेली आहे. महामार्ग बांधकाम विभागाकडून ती जी दरड आहे ती हटवण्याचं काम देखील सुरू आहे. दरड हटवली तरी दरड आणखी डोंगरातून कोसळण्याची जी भीती आहे ती जी आहे ती शक्यता असल्यामुळे ती लेन जी आहे ती बंद करून एकाच लेनवरून सध्या वाहतूक सुरू आहे. मात्र दरडी ह्या रात्रीच्या कोसळत असल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनी खरं तर खूप सतर्कता बाळगणं आता गरजेचं आहे. त्याचं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. पावसाचा जोर तसा आता गेले 2 ते 3 दिवस थांबलेला आहे, परंतु तरी सुद्धा दरडींचा धोका जो आहे तो मात्र कायम आहे.
अगदी त्यामुळं दरडीचा प्रशासनाने धोका एका कायम असल्यामुळे खबरदारी म्हणून एक लेन बंद ठेवली आहे, कारण कधीही जर दरड कोसळली तर कुठल्या वाहन चालकांना त्याचा फटका बसू नये, त्याचं नुकसान होऊ नये. धन्यवाद चंद्रकांत, आपण माहिती दिलीत त्याबद्दल.